Hello friends, today we are going to discuss about our poem Indian Weavers. This poem is written by great poetess Sarojini Naidu. आज आपण आपली कविता इंडियन विवर्स या कवितेबद्दल बोलणार आहोत. ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय विल गिव्ह यू इंट्रोडक्शन अबाउट सरोजिनी नायडू. Sarojini Naidu was a political activist, feminist, one of the greatest figure of in Indian freedom movement. She was the first woman who became the president of National Indian Congress. She was an important figure in India's struggle for independence. She also the first woman who became the governor of India in 1947. बघा, सरोजिनी नायडू यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. सरोजिनी नायडू या आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रेसर अशा महिला कार्यकर्त्या होत्या. त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्याच पद्धतीने त्या अशा पहिल्या स्त्री होत्या की ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या होत्या. तसेच आपल्या स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून म्हणजे राज्यपाल म्हणून देखील नियुक्त झालेल्या होत्या. आपली ही जी काही कविता आहे इंडियन विवर्स ही त्यांची एक छोटीशी अशी कविता आहे. या कवितेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे बघा की इट इज अ व्हेरी शॉर्ट पोएम रिटन बाय सरोजिनी नायडू. इन दिस पोएम शी told us about the three states of our life, that means the birth, adulthood, that means young, and last death, that means our old age. And Sarojini Naidu used a very simple color imagery in this poem. या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी आपल्या जीवनाच्या तीन स्टेप्स त्यांनी सांगितलेले आहेत, वर्णन केलेले आहेत. पहिली स्टेप जी आहे तर ती आपला जन्म म्हणजे बालपण थोडक्यात, दुसरी स्टेज म्हणजे तरुणपण म्हणजे अडल्टहूड, आणि तिसरी स्टेज म्हणजे ओल्ड किंवा थोडक्यात मृत्यू. आणि या तिन्ही स्टेज त्यांनी इंडियन विवर्स भारतीय विणकामगार ते काय विणतात, कोणते कपडे विणतात, कोणत्या स्टेजला, आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी एक रंगाची कलर इमॅजिनरी त्या कवितेमध्ये घेतलेली आहे. चला तर मग आपण आपली कविता घेऊया इंडियन विवर्स. बघा, द फर्स्ट स्टांजा इज Weavers weaving at a break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wings of a halcyon wild, we weave the rose of a newborn child. बघा, या पहिल्या स्टांजामध्ये कवित्री असं सांगते, विवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे. म्हणजे विवर्स म्हणजे विणकामगार विविंग ते विणण्याचं काम करत आहे. ॲट अ ब्रेक ऑफ डे. ॲट अ ब्रेक ऑफ डे म्हणजे पहाटेची वेळ म्हणजे सूर्योदयाची वेळ. सूर्योदयाच्या वेळेला ते विवर्स विणकाम करत आहेत. वाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. आणि एक प्रश्न असा विचारला आहे त्यांना की तुम्ही इतक्या पहाटेला गारमेंट म्हणजे कपडा एवढा सुंदर, गे म्हणजे सुंदर, प्रसन्न असा कपडा का विणत आहात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियन वाईल्ड. आणि कसा कपडा विणत आहेत ते पहाटेच्या वेळेला, तर ब्ल्यू निळ्या कलरचा कपडा की जो एक हॅल्सियन एक पक्ष्याचं नाव आहे. किंगफिशर म्हणून तो एक पक्षी आहे. बर्ड विच ॲज अ ब्राईट कलरफुल प्ल्यूम्स. आणि त्याला पक्षाला किंगफिशर या पक्षाला सुंदर असे चमकदार असे कलरफुल रंगीत असे पिसं असतात. आणि म्हणून सकाळी जो कपडा ते विणत आहे तो म्हणजे एक ब्ल्यू इमॅजिनरी या इथे कवयित्रीने वापरलेली आहे. हॅल्सियन वाईल्ड आणि किंगफिशर या पक्षाच्या पंखाप्रमाणे त्याच्या कलरप्रमाणे रंगाप्रमाणे निळ्या रंगाप्रमाणे असा सुंदर असा कपडा तुम्ही का विणत आहात. तर ते विवर्स उत्तर देत आहेत एक कल्पनेने, वी वीव द रॉब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आणि आम्ही एक नवीन जन्मलेल्या बाळासाठी कपडा विणत आहोत. मला वाटतं तुम्हाला पहिला स्टांजा समजलेला असेल. चला तर मग आपण दुसरा स्टांजा घेऊया. विवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट. आणि ज्या वेळेला अंधार पडतं संध्याकाळच्या वेळेला विवर्स विणण्याचं काम करत आहेत. आता पुन्हा कवित्रीने प्रश्न विचारलेला आहे
वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट, आणि तुम्ही इतका सुंदर चमकदार कपडा का तयार करत आहात. आणि तो कपडा कसा आहे बघा, त्यालासुद्धा एक कलर इमॅजिनरी दिली आहे कवित्रीने. लाईक द प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक, पिकॉक म्हणजे मोर, मोरासारख्या रंगछटा असणारा कपडा का तयार करत आहेत. पर्पल अँड ग्रीन, पर्पल म्हणजे पर्पल अँड ग्रीन, पर्पल हा जांभळ्या रंगासारखा एक कलर आहे. पर्पल म्हणजे जांभळा कलर आणि ग्रीन म्हणजे हिरवा. जांभळ्या हिरवा रंगाच्या कलर इमॅजिनरी कवित्रीने येथे वापरलेल्या आहेत. आणि पिकॉक म्हणजे मोराच्या ज्या काही थोडक्यात पिसाच्या छटा आहेत, या छटांप्रमाणे तुम्ही हा कपडा का विणत आहात असा प्रश्न विचारलेला आहे. आता विवर्स उत्तर देत आहेत विणकामगार. वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, आणि आम्ही हा पिकॉक म्हणजे मोराच्या कलरसारखा असणारा कपडा आम्ही पिसाच्या कलरप्रमाणे असणारा कपडा का तयार करत आहोत, तर राणीसाठी सुंदर असा लग्नासाठी परिधान करण्यासाठी असणारा ड्रेस आम्ही तयार करत आहोत, असं कवित्रीने या दुसऱ्या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, पहिल्या स्टांजामध्ये कवित्रीने न्यू बॉर्न चाइल्ड म्हणजे थोडक्यात जन्माच्या थोडक्यात एक संदर्भात इमॅजिनरी वापरलेली आहे. दुसऱ्या स्टांजामध्ये मॅरेज व्हील म्हणजे आपलं तारुण्यपणाची एक थोडक्यात जीवनाची स्टेज कवयित्रीने वर्णन केलेली आहे. आणि आता बघा लास्ट स्टांजा बघूया आपण. विवर्स विविंग सोलेम अँड स्टील, आणि विवर्स आता अगदी शांत, सोलेम म्हणजे अगदी शांतपणे ते विणत आहेत. स्टील आणि एकदम शांततापूर्ण. वाय डू यू व्ह्यू द मूनलाईट शील, आणि तुम्ही एवढ्या थोडक्यात चंद्राच्या उजेडात शांततेमध्ये काय विणत आहात. व्हाईट ॲज अ फिदर म्हणजे पिसाप्रमाणे शुभ्र पांढरा रंगाचं तुम्ही गारमेंट विणत का आहात. अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, आणि तुम्ही ढगाप्रमाणे पांढऱ्या रंगाचा कपडा का विणत आहात. ते उत्तर देतात विणकामगार. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल शॉड, आणि आम्ही जो काही एक माणूस मृत्यू पावलेला आहे त्याच्या दफनविधीसाठी म्हणजे ते मृत शरीर गुंडाळण्यासाठी जो कपडा वापरतात त्याला श्रॉड असं म्हणतात, तर ते आम्ही विणत आहोत. बघा, कवयित्रीने या तिसऱ्या स्टांजामध्ये आपल्या जीवनाची शेवटची स्टेज म्हणजे मृत्यूबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी देखील कलर इमॅजरी वापरलेली आहे, आणि ती म्हणजे व्हाईट कलरची. बघा, ज्या वेळेला कवयित्री जन्म होतो आपला त्यावेळेला ब्ल्यू कलरची इमॅजरी वापरलेली आहे. नंतर ज्या वेळेला आपलं तारुण्यपण असतं त्यावेळेला पिकॉक मोराच्या पिसाप्रमाणे रंगछटा असणारी एक इमॅजरी वापरलेली आहे. आणि ज्या वेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला पांढरा शुभ्र कपडा त्या डेड बॉडीला परिधान केला जातो, मृत शरीराला, तर त्याप्रमाणे इथं व्हाईट इमॅजरी वापरलेली आहे. मला असं वाटतं तुम्हाला कविता समजलेली असेल. पुढच्या तासाला मी या कवितेवर एक ॲक्टिव्हिटी घेणार आहे. थँक्यू. दॅट्स ऑल.